विराट कोहली, धकधक गर्ल आणि एकेकाळचा प्रसिद्ध क्रिकेटर यांची अधुरी प्रेम कहाणी तुम्हाला माहिती आहे का? तसंच सिनेविश्वाचं आणि क्रिकेटचं अगदी जवळचं नातं आहे. विराट कोहली, अनुष्का शर्मा, आथिया शेट्टी ते के.एल. राहुल अशी अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंची कपल्स तुम्हाला माहितीच असते. तर एकेकाळी भारतातील आत्ताचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या प्रेमात होता. दोघांना लग्नही करायचं होतं. दोघंही एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र ही प्रेम कहाणी अधुरीच राहिली. च्या दशकात माधुरी दीक्षित आणि या क्रिकेटपटूच्या लव्ह स्टोरीची भरपूर चर्चा झाली होती. तर दोघंही एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडालेले होते. एका मॅगझिनच्या फोटोशूटसाठी भेटलेले दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र त्यांचं हे नातं काही काळातच तुटलं आणि नंतर माधुरी दीक्षितनं डॉक्टर नेनेंशी लग्न केलं. तर या क्रिकेटपटूनही दुसरी जोडीदार निवडली आणि हाच क्रिकेटपटू म्हणजेच जामनगरच्या राजघराण्यातला अजय जडेजा. बॉलिवूडमध्ये माधुरी दीक्षितची 90च्या दशकातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणना केली जायची. तर अजय जडेजा त्यावेळी टीम इंडियाचा उपकर्णधार होता. मुलींमध्येही त्याची चांगलीच क्रेज होती. अजय जडेजा आणि माधुरी दीक्षित पहिल्यांदा एका मॅगझिनच्या फोटोशूटसाठी भेटले होते. तर पहिल्या भेटीतच त्यांची खूपच चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर दोघंही एकमेकांना भेटले. तर हळूहळू त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. दोघांनी एकमेकांसोबत जगण्या मरण्याच्या शपथाही घेतल्या होत्या. मात्र अजयच्या कुटुंबाला हे नातं पसंत नव्हतं असं म्हटलं जातं. अजय जडेजा आणि माधुरी दीक्षित यांच्या कुटुंबात भरपूर अंतरही होतं. कारण जडेजा हा शाही कुटुंबातील होता, तर माधुरी दीक्षित ही सामान्य घरातली होती. याशिवाय माधुरी आणि जडेजाचं अफेअर सुरू असतानाच जडेजाच्या खेळावरही परिणाम झाला आणि त्याचा परफॉर्मन्स खराब होऊ लागला. अजय जडेजा मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकला. मोहम्मद अझरुद्दीन सोबतच्या मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर त्याच्या करिअरवर चांगलाच परिणाम झाला आणि त्यानंतर माधुरी आणि तिच्या कुटुंबानं जडेजासोबतचे संबंध तोडले. अजय जडेजा याचं करिअर वेगानं झेप घेत असतानाच मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे त्याच्या करिअरला चांगलाच ब्रेक लागला. तर डिसेंबर 2000 मध्ये त्याच्यावर 5 वर्षांची बंदी देखील घालण्यात आली. दरम्यान नोव्हेंबर 2004 मध्ये त्याची याचिका फेटाळण्यात आली आणि नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचं त्याचं स्वप्न पूर्णपणे भंगलं आणि यानंतर अजय आणि माधुरीची प्रेम कहाणी अपूर्णच राहिली. माधुरीनं हे नातं कायमचं संपवलं आणि ती अमेरिकेला निघून गेली. तर तिथे तिची ओळख डॉक्टर श्रीराम नेनेंशी झाली आणि त्यानंतर दोघांनीही लग्न केलं. तर त्यानंतर जडेजानं देखील 2000 मध्ये आदिती जेटलीशी लग्न केलं. दरम्यान जामनगरच्या राजघराण्यानं ऑक्टोबर 2024 मध्ये अजय जडेजाला राजघराण्याच्या गादीचा वारसदार म्हणून घोषित केलं आणि यानंतर त्याच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. याआधी 250 कोटींचा मालक असलेल्या जडेजाची एकूण संपत्ती आता 1455 कोटी रुपये झाली आहे. दरम्यान क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो कॉमेंट्री आणि कोचिंग करत होता. तर आता तो विराट कोहलीला मागे टाकत भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तेव्हा जडेजा आणि माधुरीच्या या अधुऱ्या लव्ह स्टोरीविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.